मी अशी शपथ घेतो की आजपासून सुरू होणाऱ्या वसई ग्रामीण प्रीमियर लीग या क्रिकेटच्या महायुद्धात मी सचोटीने भाग घेईन। माझ्यातील सर्व क्षमतांचा पूर्णपणे वापर करून खेळाडू वृत्तीने खेळेन। वसई पूर्व भागातील तरुणांना आकर्षित करणाऱ्या वसई ग्रामीण प्रीमियर लीग क्रिकेट स्पर्धेला सोमवारपासून सुरुवात करण्यात आली। शिरसाळ नाका येथील मैदानात 5 दिवस आयोजित करण्यात आलेल्या या क्रिकेट स्पर्धेचा शुभारंभ शिवसेना पालघर जिल्हा प्रमुख वसंत चव्हाण यांच्या प्रमुख उपस्थितीत करण्यात आला। 5व्या वर्षातील ही क्रिकेट स्पर्धा 5 दिवस आयोजित करण्यात आली असून या स्पर्धेत आई गावदेवी चांदीप, तानसा किंग खराड तारा, जय हनुमान शिरवली, जय हनुमान भिनार, आदित्य 11 विरार फाटा, मयंक 11 जांभूलपाडा, सक्षम 11 खानिवडे, विहा 11 भामटपाडा, जय भवानी सागर स्मृती कशीद कोपर, साई निधी नवसई, श्रेयश 11 कणेर, हर्षदा 11 विरार फाटा अशा 12 संघांचा सहभाग असणार आहे। वसई ग्रामीण प्रीमियर लीगचे अध्यक्ष सचिन माळवी व कार्यकारी अध्यक्ष संजय किणी, कमिटी सदस्य यांच्या मार्गदर्शनाखाली ही स्पर्धा आयोजित करण्यात आली आहे। आज गेल्या 5 वर्षापासून ही वसई ग्रामीण प्रीमियर लीग सुरू आहे। संजय किणी साहेब आणि त्यांच्या सर्व सहकाऱ्यांनी ही प्रीमियर लीग सुरू केले आणि त्याचा आज उद्घाटनाच्या कार्यक्रमाला आम्ही इथे उपस्थित आहोत। एक सुंदरसं ग्राउंड इथे अगदी तयार केलेलं आहे आणि ह्या ग्रामीण भागातील खेळाडूंना प्रोत्साहन देण्यासाठी त्यांच्यातली गुणवत्ता बाहेर निघाली पाहिजे क्रिकेटच्या माध्यमातून, खेळाच्या माध्यमातून, म्हणून ह्या वसई ग्रामीण प्रीमियर लीग आयोजित केलेल्या आहेत आणि त्या निमित्ताने मी आपल्या सर्व आयोजकांना शुभेच्छा देतो आणि खेळणाऱ्या सर्व खेळाडूंना सुद्धा शुभेच्छा देतो की चांगला खेळ करा आणि आपण एक चांगली खेळाडू वृत्ती दाखवा। 5 दिवस चालणारी स्पर्धा आजपासून सुरुवात झाली आहे। 32 गावांचा समावेश आहे। शनिवारी याची फायनल आहे। किती संघांचा सहभाग आहे? आम्ही ऑक्शनमध्ये खेळाडू निवडतो, त्यातले 12 संघ असतात। 12 संघांनी 32 गावातली मुलं ऑक्शनमध्ये घेतली आहेत। 12 संघाचा समावेश आहे। आता उद्घाटन झाले आहे। या स्पर्धेचं उद्घाटन माननीय पालघर जिल्हा प्रमुख चव्हाण साहेब यांनी केले, यांच्या हस्ते झाले आहे। फायनलला चव्हाण साहेब उपस्थित आहेत। बोईसर विधानसभेचे विद्यमान आमदार विलास सरे साहेब, राजन नाईक साहेब, स्नेहल दुबे ताई आणि माजी आमदार राजेश पाटील यांची उपस्थिती आहे। यावर्षी या स्पर्धेचं काय आकर्षण असेल? महिलांचा एक प्रेक्षणीय सामना आम्हाला फायनलच्या दिवशी खेळायचा आहे, त्यांच्याकडनं आम्ही आता वेळ घेतोय। फास्ट आहे, बॉल निघून जाईल सीमा रेषा पार, एक चांगला कलात्मक शॉट चौकार 4।